काल आम्हाला कळलं तेव्हा आम्ही खूप घाबरलो होतो। काकांना लागलेलं पाहून घरी सॉलिड टेन्शन आलेलं असेल ना? साहजिकच आहे, असं काहीतरी पहिल्यांदाच घडलं असेल ना? हा म्हणजे आधी भीती वाटलेली, पण काकांना भेटले आणि एकदम भीती गायब झाली। आम्ही उगाच काळजी करत होतो। हो म्हणजे ते आले आणि काही न झाल्यासारखेच वागले, जणू त्यांनी अशा संकटांशी लढायचं ठरवलंच होतं। काकांना पाहिलं ना की भ्रष्ट सिस्टीम विरुद्ध लढणारा हिरो रिअल लाईफ मध्ये आल्यासारखा वाटतो। एखादा भक्त कसा कितीही प्रॉब्लेम्स आले तरी आपल्या देवाची भक्ती करायचं थांबत नाही, तसे आपले काका त्यांचं काम कधीच थांबवत नाही। बघ ना, इतकं सगळं होऊनही आज ते ऑफिसला गेलेच। खरंच गायत्री, तुझ्या बाबांच्या धाडसाचं कौतुक करायलाच हवं। खरं आहे हा गायत्री, तुझ्या बाबांसारखी माणसं प्रत्येक घरात असतील तर समाजात घाण कधीच दिसणार नाही। पण काल तुम्हाला कसं कळलं काकांवर हल्ला झाला ते? कार्तिकने त्याच्या मोबाईलवर आलेला मेसेज दाखवला, आम्हाला शॉकच बसला। कार्तिकने सांगितलं? हो, आम्हाला तो गायत्रीच्या घरी सोडायलाही आला होता। त्याने तुम्हाला ड्रॉप केलं? काल मी त्याला किती शोधत होते आणि तो तुमच्या सोबत होता। बर पियू, तुला काय वाटतं? म्हणजे कार्तिकने काल मदत केली त्याबद्दल गायत्रीने त्याला थँक्स म्हणायला हवं ना? ऑफकोर्स येस। हो गायत्री, गरजेच्या वेळी मदत केली त्याने तुला, थँक्स तर बोललंच पाहिजे। माझी मुळीच इच्छा नाहीये गायत्री, इट जस्ट थँक्स। पण तरी सुद्धा मला त्याच्याशी बोलायचंच नाहीये मैत्रेयी। पण का? अगं मी थँक्स म्हणायला गेले तर तो परत चुकीचा अर्थ काढेल आणि मला तो चॅप्टर आता ओपन करायचा नाही।